कवी प्राध्यापक सुनील तोरणे. संघर्षातून फुललेलं संवेदनशील काव्यविश्व. प्राध्यापक कवी सुनील तोरणे यांचा जीवन प्रवास हा संघर्ष, जिद्द आणि संवेदनशीलतेचा प्रेरणादायी प्रवास आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. घरची परिस्थिती हलाखीची. 18-20 दारिद्र्य, सामाजिक उपेक्षा आणि अनेक अडचणी यांचा सामना करत बालपण व्यतीत केलं. मात्र प्रतिकूल परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी जिद्दीनं जीवनाचा मार्ग निवडला. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार म्हणजे त्यांची आई. आईनं अत्यंत कष्ट करून कुटुंबाचा संसार सांभाळला. स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता तिने मुलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतला. आईच्या त्यागातून आणि संघर्षातून सुनील तोरणे यांनी चिकाटी, परिश्रम आणि माणुसकीचे धडे घेतले. आर्थिक संकटे, सामाजिक भेदभाव आणि अनेक अडथळे यांचा सामना करत शिक्षण पूर्ण केलं. समाजातील विषमता, अन्याय, उपेक्षा आणि वंचिताचे दुःख त्यांनी जवळून अनुभवलं आणि या अनुभवांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम केला. त्यामुळे त्यांच्या मनात सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ होत गेल्या. लहान असताना तळातल्या गरिबीचे ओझे पाठीवर घेऊन जगताना आईवडील आणि भावंडे ऊसतोडी करताना कित्येकदा शाळा सोडून जावं लागायचं. अशाच मोठ्या भावंडांना शाळा सोडावी लागली आणि मजुरी तर कधी चाकरी करावी लागली. शाळा महाविद्यालयात शिकताना भावाने सुरू केलेल्या हॉटेलमध्ये काम करावे लागले. आणि असं जरी असलं तरी आईनं दाखवलेली पुस्तकाची वाट मात्र त्यांनी सोडली नाही. पुस्तकाने जगण्याला अर्थ प्राप्त होतो हा मंत्र आपल्या काळजावर कोरून भुकेची कळ पोटात दाबून शिक्षणाची वाट धरली. आणि म्हणूनच संवेदनशील मन आणि जीवनातील कटुगोड अनुभव यांना अभिव्यक्ती मिळाली ती कवितेच्या माध्यमातून. मनातील वेदना, संघर्ष, आशा, स्वप्ने आणि समाजातील वास्तव त्यांनी आपल्या शब्दातून मांडायला सुरुवात केली. त्यांच्या कवितांमध्ये सामान्य माणसाचे जीवन, सामाजिक प्रश्न, मानवी मूल्ये आणि परिवर्तनाची आस प्रभावीपणे व्यक्त होते. त्यामुळे त्यांच्या कविता वाचकांच्या मनाला थेट स्पर्श करतात. प्राध्यापक कवी सुनील तोरणे यांच्या साहित्य प्रवासाने आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्यांच्या 2 कविता संग्रहाचे प्रकाशन झाले असून साहित्य विश्वात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कवितांमध्ये जीवनातील संघर्षाचे वास्तव आणि आशावादाचा प्रकाश त्यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या साहित्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आज सुनील तोरणे हे केवळ कवी नसून संघर्षातून यशाचा मार्ग निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी आपल्या लेखणीच्या बळावर साहित्य क्षेत्रात स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा जीवन प्रवास अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या साहित्य सेवेचा आणि काव्यनिर्मितीचा प्रवास भविष्यातही असाच यशस्वीपणे सुरू राहो. लेखक श्रीकांत देशमुख यांनी प्राध्यापक सुनील तोरणे सरांच्या दिवस घर बांधून राहत नाहीत या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कविता संग्रहाचे अत्यंत मोजक्या शब्दात यथार्थ रसग्रहण केलं आहे. ते लिहितात, अतिशय वेगळ्या वळणाची, कृषीजन परंपरेच्या तळातील माणसांची भाषा बोलणारी, त्यांच्या हक्काची मागणी करणारी सुनील तोरणे यांची कविता आहे. झोपडीचं पोट खुरप्याने शिवणारी आई, मी उद्याचं पुस्तक होईन, मजुरीचा मुठभर उजेड, तोडकऱ्यांच्या पदराला बांधलेली सांजवेळ, गावाचा मोहिंजो दडव, तहानभूक, स्वातंत्र्यगीत गाणार नाही अशा वेगळ्या प्रतिमामधून बोलणारी ही कविता फुलांचा आदिम दरवळ वाचकांच्या मनात निर्माण करते. मराठी भाषा परंपरेचं पूर्ण भान ठेवून कवी स्वतःला संतांशी जोडून घेत वर्तमानातल्या कष्टकऱ्यांच्या हक्कदारीची मागणी या कवितेतून करताना दिसतो. तेव्हा गद्य लयीतून येणारी ही कविता एखाद्या पोहड्यासारखी वाटून जाते. भुकेला असणाऱ्या भुकेची भाषा या कवितेला कळते. राबणारे आईवडील आणि ऊसतोड करणारे तोडकरी यांचे काळ्या मातीचे आणि शेतशिवाराचे जग हेच कवीचं भावविश्व आहे. या विश्वाच्या हुंकारातून आकाराला आलेली ही कविता उशाला बांधून ठेवलेल्या नितळ मानवी स्वप्नाबद्दल बोलत राहते. या बोलण्यात असणारी सहजता या कवितेला एक प्रकारचा नैसर्गिक भाव प्रदान करते. कवीच्या कवितेच्या जगातील बाया माणसे खेड्यातील अधो विश्वातील माणसे आहेत. मजुरीच्या मुठभर उजेडात आयुष्य कंठणारी माणसं आहेत. त्यांच्या दुःखाची लय तोरणे दुरस्त म्हणून आत्मसात करीत नाहीत, तर आपल्याच संवेदन विश्वाचा एक भाग म्हणून कविता होऊन व्यक्त होतात. त्यामुळे ही कविता जैविक दृष्टीने अधिकच एकजीव होऊन बोलताना दिसते. कष्टकरी विद्रोहाचे एक रचनात्मक रूप म्हणून देखील या कवितेकडे पाहता येईल.
परंपरेकडून आधुनिकतेकडे जाताना वाढणारे शोषणाचे स्थायित्व कवीला अस्वस्थ करून जाते. त्यामुळे परंपरेला परंपरा म्हणून कुरवाळत बसण्याचा या कवितेचा स्वभाव नाही. रंजकता आणि आभासी जगणे तिला आपले वाटत नाही. पोटाला चिकटलेल्या भुकेची भाषा बोलताना थोड्या दीर्घ स्वरात ही कविता बोलत जाते, तेव्हा श्रमिकांच्या वेदनेचे एक जग समोर घेऊन येते. जात्याचे भरून आलेले डोळे जसे या कवितेतून दिसतात आणि फडातून घाम गाळत फिरणारा श्रमिकांचा हातही दिसतो. कष्टकऱ्यांच्या जगण्याच्या समग्रतेला कविता घेऊन पाहणारी कविता समकालीन कवितेत स्वतःची पायवाट निर्माण करणारी आहे. लेखक श्रीकांत साहेबराव देशमुख यांनी अतिशय सुंदर असा हा लेख प्राध्यापक कवी सुनील तोरणे यांच्या कविता संग्रहावर लिहिला आहे. नवीन कविता संग्रह दिवस घर बांधून राहत नाहीत, प्राध्यापक सुनील तोरणे या नवीन पुस्तकाचे प्रकाशक आहेत प्राईम पब्लिशिंग हाऊस, प्रदीप पाटील. मुखपृष्ठ केलं आहे जितेंद्र साळुंके यांनी, तर ब्लर्ब लिहिला आहे श्रीकांत देशमुख यांनी. पुस्तकाच्या नोंदणीसाठी संपर्क करा. फोन नंबर आहे 7420008464. प्राध्यापक सुनील तोरणे.